हिमायतनगर शहरातील महावितरण कार्यालयाकडून गोरगरीब नागरिकांना अवास्तव आणि बेबंद पद्धतीने वीज बिल देऊन सक्तीची वसुली करण्यात येत असल्याचे निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष वामनराव पाटील मिराशी यांनी महावितरण कार्यालयासमोर मागील 3 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे। मात्र या आंदोलनाकडे अद्याप स्थानिक प्रशासन तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। शहरातील अनेक गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांना चुकीची आणि अवाजवी वीज बिल देण्यात येत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येतात। या पार्श्वभूमीवर वामनराव पाटील यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबलाय। त्यांच्या उपोषणस्थळी ग्रामीण भागातील असंख्य वैतागलेल्या ग्राहकांनी भेट देऊन आपल्या समस्या मांडल्या। यावरून महावितरण विभागाचा कारभार दिवसेंदिवस मनमानी होत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे। दरम्यान एका ग्राहकाला तब्बल 33,000 रुपयांचं वीज बिल देण्यात आलं होतं। मात्र या प्रकरणावर वामन पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत महावितरण अधिकाऱ्यांना जाब विचारल्यानंतर तेच बिल काही तासात कमी होऊन 2,500 रुपयांवर आलं। यामुळे महावितरणच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। गरिबांना अडाणी समजून त्यांच्या हक्कांची पायमल्ली करणाऱ्या बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का असा सवाल उपस्थित करत संविधानाची थट्टा करणाऱ्या अधिकाऱ्यांचा हिशोब आता जनता चुकता करेल अशी तीव्र प्रतिक्रिया वामन पाटील यांनी व्यक्त केली। या प्रकरणाकडे प्रशासन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन महावितरणच्या कारभाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केल्या जाते। बाळासाहेब खानजोडे, MCN न्यूज, हदगाव। फुलेनगर दोन बार अर्ज दिलो मी, येऊ चाललो 2 वेळेस अर्ज दिले। हो, दोनदा दिलो ते त्या बिल भरता तिथून आणून ते बिल दोनदा दिलो। किती आलं ते बिल? बिल खूप असंच एवढंच आहे, कमी 40,000 रुपये वाढवायले। हो, 40,000 रुपये किती आहे किती? हो हो, मग आता कमी करतो म्हणले ना। 2,500 भरा म्हणले। 2,500 भरा म्हणले ना। टोटल बिल किती आलं तुम्हाला? ते पूर्ण त्याच्यावर बघा की हो, त्याला सांगा 35 की काय म्हणून ती याला 35,000 रुपये बिल आलं। आता किती हजारात मिटलं? माय 2,500 भरा म्हणजे एवढं बिल राही ना म्हणजे साहेब। 2,500 रुपयामध्ये मिटलं। म्हणजे यांनी इथं आले मुळात नवीन मीटर आहे की जुनं? जुनंच होय, पहिल्यापासून जुनं मीटर होतं फॉल्टी म्हणून 35,000 रुपये बिल आलेलं। 2,500 रुपयामध्ये त्यांनी ते आपल्या उपोषणाची दखल घेऊन 2,500 रुपयात मिटलं। माय तुमचं नाव काय पूर्ण? आनंदाबाई विठ्ठल कदम। आनंदाबाई विठ्ठल कदम। आवश्यकता मित्रांनो, फुलेनगर। किती मोठी लूट होती MSEBची, किती लूट आहे ते। असं प्रत्येक गावामध्ये कमीत कमी 50-50-100 लोकांना भेटायला व्हायला येईल। आणि याच्यावर आम्ही इथं आज दुसरं उपोषण जवळजवळ व्हिडिओ हे बघा, माय लढून परेशान आहे। समजला म्हणून हा, समजत नाही म्हणून किती बार झालं येऊन मी। तो माय तुम्ही आता काळजी करू नका। माय काम भरा, म्हातारा लंगडा आहे मी, एकटी काम करतो। आता 2,500 मिटलं, आता बरं समाधान झालं ना? भरतो 2,500। आता मग आता मी 2,500 भरा म्हणले, कसं आहे, कामाला जाऊन फिरून मी भरतो। भरताना तेवढं बिल म्हणल्याला मी कुठून भरणार? गरीब माणूस। नाही लढायची काही गरज नाही। तुमच्याजवळ ते पैसे असतील तर बघा, नाही तर मी साहेबाला रिक्वेस्ट करतो आणखी काय कमी करा, 400-500 रुपये, 1,000 रुपये। तुम्ही किती लढायला काय झालं माहिती तुम्हाला? परेशान व्हायला महिना झाला फिरायला, मला समजा महिना आलं फिरायला समजा ना। तुम्हाला कुठला कर्मचारी काही मदत केला नाही? त्या साहेबाला सांगलं, पंपलवाडपाशी गेलो तर मावशी साहेबापाशी जाय म्हणजे साहेब भेटला की कमी करतात म्हणजे, तू जाय म्हणजे एखादी रात्री। आता ते साहेबच भेटणार आहे हिंदून येतं तुम्ही किती दिवसापासून ऑफिसला यायला मॅडम? 8 दिवस आलो मी। 8 दिवस झालं? 8 दिवस आलो, मागून पुन्हा म्हणजे सांगितलं, पुन्हा आलो मी किती बार। MSEB हिमायतनगर ऑफिसमध्ये कर्मचारी नसल्यामुळं माय एपा लढून सांगाली तुम्हाला की बाबा 8 दिवस झाले रोज यायले तुम्ही? रोज आलो मी 8 दिवस, साहेबाला पुन्हा 8 दिवस आलो मी। एकही माणूस भेटला नाही ना, काम झालं नाही? आज आले अर्ज दे म्हणजे 2 बार दिलो। आता आज आले काम झालं ना? आज म्हणले ते साहेब म्हणजे यायला कोणाची वचकच राहिली नाही बघा। सांगा गेलं तर बघा, मायचं वय किती आहे माय तुमचं? मग 60 झालंय। 60 झालं। घरी मालक कशी काय करतात? मालक लंगडे हात मालक लंगडे आहेत। मुलगा जाते कामाला मजुरीला, आता ते मुलं कोण कोणी पोचते बा, मुलगा पोचत नाही म्हणतात। काय अडचण आहे काय? MSEBच्या कुठल्याच कर्मचाऱ्याला कोणाची दया येत नाही। अशा अनेक या MSEB ऑफिसमध्ये प्रकरण चालू होतं। खरंच हिमायतनगर 33 किंवा कोणाचीच वचक राहिलेली नाही। एवढं भयानक वातावरण खराब आहे। गरीबाचं तरी जरा दया करावं, जरा घरदार फावा।
चार पत्र टाकून आता कुणाचं चालते चालते मग ठीक आहे. तुमचं आता ते 2,500 रुपये म्हणले, आता 2,500 भरता ना? 2,500 कसे बी भरीन हो आता साहेब 2,500च भरा म्हणले ना. हा. त्याला आपलं मी बसून बोललो होतो, त्याला आताच म्हणलो होतो, त्याच्यामुळे ते 2,500 रुपयात कसे बी ठीक आहे.